नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षणाच्या वाटा ही जी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे, याचा आजचा भाग 7वा आहे. आणि याच्या आधी जो आपण एक भाग घेतला होता, भाग 6वा महेश पाटील सरांचाच, ज्याच्यामध्ये एक वेगळं मार्गदर्शन आपलं केलं होतं की परीक्षा झाल्या नाही तर पुढली वाटचाल कशी निवडावी. याच्यासाठी एक फार चांगलं मार्गदर्शन झालं. लोकांच्याकडून फार त्याच्याबद्दलच्या वेगळ्या मागण्या आल्या, काही प्रश्न आले की ज्याच्याबद्दल आम्हाला हा दुसरा भाग घ्यावासा वाटला. याचा आजचा विषय आहे अभ्यासाच्या पद्धती व पालकत्व, आणि याच्यावरती खूप चांगलं मार्गदर्शन होणार आहे महेश पाटील सरांच्याकडनं. मी सरांचं कट्ट्यावरती पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद सर, स्वागत आहे. आणि आज मागच्या वेळी जसे काही प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडले होते, तसे मी आवाहन करतो की आजही काही शंका आणि प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, कारण हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यासाठीच आम्हाला हा दुसऱ्यांदा विषय घ्यावासा वाटला. आजच्या विषयामध्ये सर मार्गदर्शन करण्यात मी थोडक्यात सांगेन की सरांचं सर्टिफाईड कोर्स झालेला आहे आपल्या युनिव्हर्सिटी कॅलिफोर्नियामधून. त्यामुळं इतर जे मार्गदर्शन आहे ते तितकं चांगलं होणारच आहे. आणि आजचा जो विषय आहे अभ्यासाच्या पद्धती, म्हणजे मागच्या वेळी मुलाखतीमध्ये शेवटचा प्रश्न आम्ही हा घेतला होता, अभ्यासाच्या पद्धती किती इफेक्ट करतात, तर त्याच्याबद्दल थोडक्यात झालं होतं डिस्कशन, परंतु आज त्याच्यात खूप डीपली होणार आहे. आणि पालकत्व, यशस्वी पालकत्व म्हणा किंवा त्याच्यामध्ये पालकांनी कसं भूमिका घ्यायला पाहिजे, यावरती आज थोडक्यात डिस्कशन होणार आहे. मी सरांच्याकडे जातो की सर, आजचा जो विषय आहे अभ्यासाच्या पद्धतीने पालकत्व, याबद्दल पहिल्यांदा थोडक्यात. अभ्यासाची पद्धत ही खरं तर खूप महत्त्वाची आहे. आपला मागचाच जो सेशन झाला तो 45 मिनिटाचा झाला होता आणि खूप जास्त झाला होता. आणि विषय तो एवढा महत्त्वाचा होता की पालकांच्या पण त्याच्या रिक्वेस्ट आल्या आणि मलाही माहीत होतं की मी कुठंतरी अर्धवट सोडलेला आहे तो सेशन, आणि हा पुढं खूप गरजेचा आहे. तर अभ्यासाची पद्धत म्हणजे ॲक्च्युली अभ्यासाची पद्धत नाही, ही कम्युनिकेशनची पद्धत पण आहे. मुळात पालकांना व विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की अभ्यासाच्या 3 पद्धती, या 3 पद्धतीपैकी जर एखाद जी पद्धत आपली आहे ती जर विद्यार्थ्यांना समजली तर त्यांचं शिक्षण सोपं होऊन जातं. मग आम्ही काउन्सिलिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं काय करतो तर विद्यार्थ्यांना त्यांची अभ्यासाची पद्धत काय आहे हे समजून सांगतो. त्याच्यावर आमचा एक अर्धा पाऊण तासाचा सेशन असतो त्यांच्याबरोबर. आणि मुलांना एकदा अभ्यासाची पद्धत समजली ना, त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होते आणि मुलं ॲटोमॅटिकली अभ्यास करायला आपसूक चालू करतात. आता सध्या काय होतंय, पालक मुलांच्या पाठीमागे लागतात, अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा. मग मुलं इरिटेट होतात आणि मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. आता मी पालकांना, सर्व पालकांना एक प्रश्न विचारेन की आपण मुलांना ट्युशन्सला लावतो, शिकवणीला लावतो, कोणत्या लावतो, तर जे शाळेमध्ये शिकवलं जातं त्याच विषयांचे तुम्ही शिकवण्याला लावता. तुम्ही केव्हा हा विचार केला का की माझ्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना जे शाळेत शिकवलं जातं तेच मी त्याच्यात शिकवणे मी का लावलेत परत? का शाळेत शिकवलं जात नाही व्यवस्थित? तेच विषय परफेक्ट व्हावे म्हणण्यापेक्षा शाळेत शिकवलं जातं, मग मुलांना समजत नाही आहे. त्यासाठी मग मला बरेच पालक म्हणतात की नाही, शाळेमध्ये संख्या भरपूर असते, मुलांचं लक्ष नसतं. मग मी म्हटलं तुम्ही शिकवणीला घातला तिथल्या मुलांची संख्या किती असते? ते जास्त असते. ते आता पालकांचं कसं आहे माहिती आहे, पालकांची एक मानसिकता असते की मी कुठं कमी पडता कामा नये, बरोबर, मला माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करायला पाहिजे, मी माझ्या मुलांना सगळं बेस्ट देईन, बेस्ट स्कूलमध्ये घालेन, बेस्ट ट्युशन्समध्ये जाईल, तो बेस्ट ट्युशन्सला बेस्ट सायकलवरून किंवा त्याच्या बेस्ट गाडीवरून जाईल, त्याला सगळ्या ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. हे प्रोव्हाइड करणं म्हणजे पालकत्व नाही आहे. ह्या भौतिक गोष्टी झाल्या. मुलांना जर त्यांची अभ्यासाची पद्धत कळली ना, तुम्हाला हे सगळं प्रोव्हाइड करण्याची गरजच नाही आहे. म्हणून आम्ही ह्याच्यावर जोर देतो की पालकांनो लक्ष द्या, तुम्हाला शिकवण्या कोणत्या लावायच्या आहेत, ज्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाही आहेत. वैदिक मॅथ्स असू दे, ॲबॅकस असू दे किंवा फॉनेटिक्स असू दे, जे आहे चेसचे क्लासेस आहेत, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचे क्लासेस आहेत, जिथं शाळेमध्ये एवढे प्रयत्न घेतले जात नाहीत. काही स्कूल्स घेतात, मी काही स्कूलबद्दल बोलत नाही आहे, पण अशा गोष्टींमध्ये त्यांना घालून त्यांच्या कलागुणांना वाव द्या, पण त्यांना शाळेतल्याच विषयांसाठी शिकवणी लावू नका. त्यांच्या पहिल्यांदा अभ्यास पद्धती ओळखा. त्यांच्या पहिला अभ्यास पद्धती ओळखा, मुलांचे मार्क्स कुठं जात आहेत ते बघा, आणि मग हे वर्कआउट करा. त्याला स्कॉलरशिपचा क्लास लावा. शाळामध्ये पण स्कॉलरशिपचे वेगळे विद्यार्थी केले जातात. ऑलिम्पियाड नवीन आलेत, ऑलिम्पियाडचे काही ट्युशन्स असतात, ठीक आहे, त्याच्याशी हे करा. अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या शिकवून येतात, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स घ्या मुलांच्यावर, पण वेगळ्या विषयांसाठीचे घ्या.
त्याच विषयांसाठी घेऊ नका जे विषय त्यांना शाळेत शिकवले जात आहेत. राईट. मुलं पण कंटाळतात. अभ्यासाच्या पद्धती एकदम परफेक्ट ओळखल्या मुलांच्या पाल्यांच्या, तर त्यांना त्याच शिकवण्या परत लावण्याची एवढी गरज नाही पडणार. मग त्याच्यासाठी ह्या वेगळ्या म्हणजे त्यांच्या वेगळ्या डेव्हलपमेंटच्या शिकवण्याला लावू शकतात. त्याच्याचबरोबरचा पुढा प्रश्न म्हणजे मागच्या वेळी आपण DMIT टेस्टबद्दल बोललो की त्याच्या आपल्या करिअरच्या वेगळ्या गोष्टी ओळखू शकतो, तसं फिंगरप्रिंट्सवरून अभ्यासाच्या पद्धती ओळखता येतात का? हो, आता हे मी तुम्हाला सांगितलं, अभ्यासाच्या पद्धती 2 प्रकारे ओळखल्या जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रेनचे 5 लोब आहेत. त्यात 5 लोबपैकी 3 लोब जे आहेत, पॅरायटल, टेम्पोरल आणि ऑसिपिटल, तर हे 3 लोब्स आपल्या 5 कॉग्नेटिव्ह सेन्सेसना किंवा आपण त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतो, ह्या ज्ञानेंद्रियांना अटॅच असतात. तर ऑसिपिटल लोब म्हणजे आपण अभ्यासाची व्हिज्युअल पद्धत म्हणतो. तर ऑसिपिटल लोबला आपला डोळा, नाक आणि जीभ हे 3 सेन्सेस अटॅच आहेत. ठीक आहे. मग ही अभ्यासाची पद्धत ज्या मुलांची असते ना, त्यांची दृष्टी तीक्ष्ण असते, त्यांचं वास घेण्याची क्षमता खूप चांगली असते आणि चव खूप चांगली असते. मग आम्ही करिअर सिलेक्शन करताना ठीक आहे, ह्या व्हिज्युअल लोबवर किंवा ऑसिपिटल लोबवर नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स येतो. तर नॅचरलिस्टिक इंटेलिजन्सशी रिलेटेड जेवढे करिअर्स आहेत ते करिअर्स आम्ही विद्यार्थ्यांना सुचवतो. आता ऑसिपिटल लोब ज्या विद्यार्थ्यांचा चांगला आहे ना, हे विद्यार्थी रिटर्नमध्ये खूप चांगले असतात. हे विद्यार्थी तुम्हाला उत्तर देत नाहीत, पण यांना परीक्षेत खूप चांगले मार्क्स असतात. म्हणजे मी बऱ्याचशा शाळांमधून आम्ही जाऊन असे लेक्चर्स घेतो, त्यावेळेला मी टीचर्सना पण बोलतो की टीचर स्कूल चालू झालं की एक्झाम पहिली टर्मिनल एक्झाम व्हायच्या अगोदर तुम्ही हुशार विद्यार्थी ओळखा, त्या विद्यार्थ्यांचं नाव तुमच्याकडे ठेवा आणि ॲक्च्युअली तुमची ज्यावेळेला टर्मिनल एक्झाम संपते त्यावेळेला रिझल्ट आल्यानंतर बघा, तुमचा उत्तर देणारा विद्यार्थी वेगळा असतो आणि ज्याला मार्क्स चांगले पडलेत तो विद्यार्थी वेगळा असतो. कारण ज्याला मार्क्स चांगले पडलेत तो विद्यार्थी हा ऑसिपिटल लोबमध्ये चांगला असतो, व्हिज्युअलमध्ये चांगला असतो. कारण त्या विद्यार्थ्यांना उत्तर लिहिण्यासाठी वेळ मिळतो आणि ते उत्तरं खूप चांगल्या पद्धतीनं लिहू शकतात. त्यांच्या अभ्यासाची पद्धती लेखी असते, परीक्षेची पद्धत पण लेखी असते, त्यामुळे दोन्ही पद्धती एक होतात, त्यामुळे यांना मार्क्स चांगले पडतात. दुसरं जे आहे, जे विद्यार्थी प्रश्न संपला की ह्यांचा हात वर असतो ते टेम्पोरल लोबला विद्यार्थी चांगले असतात. ह्यांचं पाठांतर चांगलं असतं, ह्यांना एक पाठी पण म्हणतो. वर्गात जर शिकवताना लक्ष असेल तर ह्यांना जाग्यावर कन्सेप्ट करतात, ते सहसा अभ्यास पण करत नाहीत, माझं झालंय म्हणून सांगतात, पटकन उत्तर देतात. म्हणजे टीचरने प्रश्न विचारलं की टीचर म्हणे यांचा दंगा चालू असतो. ह्या मुलांना एखाद्या वेळेस रिटर्नमध्ये कमी मार्क पडतात, कारण ह्यांना सगळ्या गोष्टीची गडबड असते आणि लिहिताना सुद्धा ह्यांना तोच प्रॉब्लेम येतो की त्यांनी प्रश्नपत्रिका बघितली, त्यांचं उत्तर स्किप झालेलं असतं. हे मला उत्तर येतं आहे, त्यांच्या ब्रेनची एवढी फास्ट प्रोसेस असते ना, ते उत्तर आठवून तयार जातात. मग त्यावेळेला ज्यावेळेला परत ते उत्तर लिहायला जातात ना, त्यांना परत ते उत्तर आठवत नाही आणि हे मुलांचे प्रॉब्लेम्स येतात. हा प्रॉब्लेम्स आपणालाच येतोय का सर्वांच्या बरोबर हे मुलांना माहीत नाही आहे. त्यामुळे मुलं आणखीन कन्फ्यूज होतात, अरे मी वाचलं होतं पण माझ्या लक्षात राहत नाही. त्यामुळे या मुलांना कमी मार्क पडतात. आणि तिसरी अभ्यासाची पद्धत आहे किनेस्थेटिक, जे स्वतः वर्कआउट करतात, त्यांना स्वतःहून शिकवायला लागतं. तुम्ही त्यांना कितीही पण शिकवा, अनलेस आणि अनटिल ते स्वतः एक्सपिरियन्स करत नाहीत ना, तो पण त्यांच्या डोक्यातच जात नाही काय. आणि आपली भारतीय शिक्षण पद्धत ह्या शिक्षण पद्धतीला सपोर्ट नाही करत, कारण आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण देत नाही आहे, प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण देत नाही आहे. त्यामुळं ही लोकं मॅक्झिमम रिसर्च ओरिएंटेड कामं करतात. त्यामुळं आता आधुनिक सायन्समधले रिसर्च किंवा नोबेल प्राईज असू देत किंवा ह्याच्यातले असू देत, भारतीयांच्या नावे कुठे आहेत? त्याचं कारण आपली शिक्षण पद्धतच सपोर्ट करत नाही आहे. थेरॉटिकलच तुम्हाला येतंय किती, शिकवलं किती जातं आहे आणि तुम्ही ते रिप्रोड्यूस किती करताय, तुम्ही स्वतःचं किती रिक्रिएट किती करताय ह्याच्यावर आपण लक्ष देत नाही आहे. आणि किनेस्थेटिक हा जो इंटेलिजन्स आहे किंवा किनेस्थेटिक जी अभ्यासाची पद्धत आहे ही रिक्रिएशनवर भर देते आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे आपल्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही आहे. आणि त्यामुळं ही मुलं सुरुवातीला मागं पडतात, ही मुलं खेळाकडे जातात आणि मग खेळामध्ये मिळवतात. तर अशा या 3 पद्धती आहेत, ह्या ज्या लोब्सवरून आहेत. जसं तुम्ही मागाशी बोलला की फिंगरप्रिंटच्या प्रकारावरून सुद्धा 2 पद्धती येतात, तशा 3 येतात. पण तिसरी जी आहे ही खूप रेअर आहे. म्हणजे 3 पद्धती कोणत्या? एक सेल्फ कॉग्नेटिव्ह, दुसरी आहे इमिटेटिव्ह आणि तिसरी आहे रिव्हर्स. ठीक आहे.
तर सेल्फ कॉग्नेटिव्ह हे किनेसेटिक लर्नरसारखेच असतात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पद्धतीनं शिकावं लागतं. तुम्ही त्यांना किती शिकवा, अनलेस अनटिल ते स्वतः जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत त्यांना शिकवता येत नाही. ते आर मॅन ऑफ प्रिन्सिपल, म्हणजे त्यांना स्वतःचे प्रिन्सिपल असतात. जे शाळेत शिकवलं ते काळा दगडावरची रेष. मी पकाने पण सांगितलं नाही हे चुकीचं नाही, आमच्या टीचरने असंच सांगितलं म्हणतात ते, आणि त्या पद्धतीनंच ते ग्रास्प करतात. इमिटेटिव्ह लोक असतात ना, इमिटेटिव्ह विद्यार्थी रॅदर, ही मुलं समोरच्याला कॉपी करतात. ते ज्या सान्निध्यात जातील त्या पद्धतीप्रमाणे मोल्ड होतात. म्हणजे हिप्नोटाईज होणारी कॅटेगरी ही आहे. ठीक आहे, ही मुलं लगेच भारावून जातात, हिप्नोटाईज होतात. ठीक आहे. मग बरीचशी असं आहेत. आता एक 97-98 दरम्यान एक सिरियल आली होती शक्तिमान म्हणून. ठीक आहे. शक्तिमान सिरियलच्या वेळेला बऱ्याच मुलांनी इथं गळ्याला टॉवेल लावून शक्तिमानसारखं टेरेसवरून उड्या मारल्या होत्या. ठीक आहे. मग त्यांनी कोणाला कॉपी केलं होतं? त्यांनी शक्तिमानला कॉपी केलं होतं. बरं, तेवढ्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी मारल्या का? नाही. जी मुलं इमिटेटिव्ह आहेत त्याच विद्यार्थ्यांनी मारल्या होत्या. मग पालकांना हे बघावं लागतं की माझा मुलगा इमिटेटिव्ह आहे का सेल्फ कॉग्नेटिव्ह आहे का रिव्हर्स थिंकर. रिव्हर्स थिंकर म्हणजे सगळ्या गोष्टींच्याकडं जगापेक्षा वेगळ्या नजरेनं बघणारा विद्यार्थी. पण ही दुर्लक्षित कॅटेगरी आहे, कारण वर्गात एखादीच कॅटेगरी असते, एखादाच विद्यार्थी असतो हा. त्यामुळं ह्याची मतं आणि सगळ्या वर्गाची मतं ही परस्पर विरोधी असतात. त्यामुळे जनरली ह्या मुलांना बाजूला काढलं जातं. हे तू गं तू काय पण बोलतोस, तुझं आणि आमचं मत पटत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना बाजूला काढलं जातं. मग पालकांना पण असंच वाटतं की माझ्या मुलाला कोण घेत नाही खेळायला, माझ्या मुलांना कोण सामावून घेत नाही. मग अशा वेळेला आम्हाला या विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की बाबा तू वेगळा आहेस, तुझ्यात तू युनिक आहेस, आणि ती युनिक ॲबिलिटी तू तुझ्या करिअरमध्ये डेव्हलप करण्यासाठी वापर. मग अशा विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं ना, मग त्या विद्यार्थ्यांना कळतं मी कोणतरी वेगळा आहे, आणि मग तो त्या ॲबिलिटीचा वापर वेगळ्या पद्धतीने करतात. इमिटिव्हनेस असणं चांगलं वाईट, तुम्ही जर योग्य वापर केला तर चांगला आहे. कारण हे विद्यार्थी ज्यांच्या सान्निध्यात जाते तसे होतात. मग सान्निध्य कोणाचं जायचं हे तुम्ही लक्षात ठेवा. सचिन तेंडुलकरला कॉपी करून सहवाग तयार झाला. ज्यावेळेला सहवाग आणि सचिन तेंडुलकर खेळत होते त्यावेळेला शॉट कुणी मारला किंवा कुणी बॉल मारला हे आम्ही जर्सीचा नंबर बघायचो, कारण दोघांची बॉडी स्ट्रक्चर तसंच होतं, हाईट तीच होती. मग समजायचंच नाही कोणी शॉट मारला. त्यावेळेला आम्ही त्यांचे जर्सीवरचे नंबर बघायचो. अरे सहवाग मारला, तेंडुलकर मारला, एवढं सहवाग तेंडुलकरला कॉपी केलं होतं. मग सहवाग इमिटेटिव्ह होता. मग इमिटेटिव्ह असणं चांगलं आहे जर तुम्ही योग्य रोल मॉडेल कॉपी केला तर. पण तेच तुम्ही हिऱ्याच्या खणीत गेला तर हिरा आहे, पण कोळशाच्या खणीत गेला तर. मग पालकांना जर हे ओळखता आलं की आपली मुलं इमिटेटिव्ह आहेत तर तुमच्यासाठी खूप चांगलं गोष्ट आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना रोल मॉडेल दिला तर तुमच्या रोल मॉडेलसारखी ती मुलं होणार आहेत. तुम्ही मुलांना रोल मॉडेल दिला नाही तर ते कुणाला ना कोणाला तरी बाय डिफॉल्ट रोल मॉडेल करतात त्याच्यासारखं आणि त्यांच्यासारखं होतात. आता ह्याच्या स्टेजेस आहेत. एक 2री 3रीपर्यंत ही मुलं आपल्या घरातला कोणाला तरी कॉपी करत असतात. घर, आजूबाजू, म्हणजे कोणी आई बाबा असू शकतात, मामा असू शकतो, मोठा भाऊ असू शकतो, मोठी बहीण असू शकते, कोणी ह्यांना कॉपी करतात. शाळेत गेल्यानंतर 2री 3री नंतर शाळेतलं कोणतरी होतं, टीचर सिनियर्स वगैरे हे आहेत ना, हे त्यांचे इमिटेटिव्ह ऑब्जेक्ट असतात. गल्लीतली मुलं 7वी 8वीला गेल्यानंतर ही जागा सेलिब्रिटीज घेतात, त्यांना कॉपी करायला लागतं. ठीक आहे. मग तो फुटबॉल प्लेअर असू शकतो, क्रिकेट प्लेअर असू शकतो, किंवा काही कुठलाही एखादा फिल्मचा हिरो पण असू शकतो. हे कॉपी ऑब्जेक्ट असतात. मग पालकांना हे सांगावं लागतं आम्हाला की हा कॉपी करणारच आहे, आपण त्याचं नेचर बदलू शकतो का? नाही बदलू शकत. मग त्या ॲबिलिटीचा वापर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी करूया. त्याला रोल मॉडेल सेट करा. त्याचा रोल मॉडेल सेट झाला ना, तुम्हाला पुढं काय करावं लागत नाही, फक्त तिची प्रोग्रेस ट्रॅक करा. हे एवढं महत्त्व आहे अभ्यासाची पद्धत जाणून घेण्याचं. नाही, म्हणजे मला याच्यातून अजून एक जाणीव झाली सर, की काही वेळा काही पालक म्हणतात किंवा काही नातेवाईक म्हणतात की नाही ह्या मुलग्याकडे नाही रे ती क्वालिटी किंवा ह्याच्याकडे हे नाही. कारण मला तुमच्या बोलण्यात एक जाणीव झाली की प्रत्येकाकडे एक युनिकनेस आहे. निसर्गानं तो असा दिला आहे ना, तो फक्त ओळखला आणि त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर तो ट्रिमेंडस काय पण वेगळं करू शकतो. म्हणजे खूप वेळेला एकच अँगलनं बघून तेच एक्सपेक्ट केलं जातं ना, हे फार चुकीचं आहे. आणि या टेस्ट असतील किंवा ह्या असं मार्गदर्शन असेल हे फार गरजेचं आहे. म्हणजे या वयामध्ये ते ओळखणं
ओळखणं, त्यानंतर तो ट्रॅक ठरवणं. याच्या पुढची गोष्ट सर की आता पालक एक जागरूक पालक किंवा इतर यशस्वी असे जे असतात जे की ओळखतात अशा गोष्टी, ह्या ओळखून त्या मुलांना तसं इम्प्लिमेंट करायला लावणं किंवा इतर गोष्टी त्या तर आपल्यापणच होणार आहे त्यांना तो ट्रॅक दिला तर याच्यात यशस्वीतेची आता काही उदाहरणंही तुमच्या डोळ्यासमोर आहेत. त्यांना तुम्ही तसे मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याला धरून काही अशी उदाहरणं धरून मार्गदर्शन थोडक्यात. एक मागच्या महिन्यामध्ये मला एक फोन आला होता, एका पालकांचा फोन आला होता. त्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग मी 2016ला केलं होतं. तो विद्यार्थी कणकवलीचा आहे आणि ते खास काउन्सिलिंगसाठी कोल्हापूरमध्ये आले होते. 10वी झाली होती आणि 10वीनंतर एवढं काय करायचं आहे त्यांच्यासमोर प्रश्न होता. आणि त्याचा पूर्ण रिपोर्ट केल्यानंतर मी त्यांना सांगितले की हा पायलट खूप छान पद्धतीनं होईल आणि तुम्ही त्या अनुषंगाने त्याला शिक्षण द्या. त्यांना सगळं मार्गदर्शन केलं होतं. आणि मागच्या महिन्यात त्यांनी फोन करून त्या पालकांनी मला सांगितले की सर तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितला होता त्या पद्धतीनं आता आमचा मुलगा पायलट झाला आहे आणि तो अमेरिकेत असतो आणि आता अमेरिकन एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून काम करतो आहे. आणि हे कोविडमध्ये झालेली गोष्ट आहे. ठीक आहे. मी शॉक झालो होतो कारण मधल्या पिरियडमध्ये त्यांचा 1-2 वेळाच मला फोन आला होता 12वी नंतर आणि याच्यामध्ये. आणि त्या ह्याच्यात मी विसरून गेलो होतो की या विद्यार्थी कारण 6,000 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी लक्षात ठेवणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. आणि अरे वा म्हणलं व्हेरी गुड. नाही तर म्हणलं तुम्ही सांगितलेलं आम्ही पूर्ण सेशन रेकॉर्ड केलं होतं आणि वेळोवेळी आम्ही ते रेकॉर्डिंग ऐकायचो, तुमचा रिपोर्ट रेफर करायचो. आणि मी माझ्या प्रत्येक काउन्सिलिंगमध्ये मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली देतो की हा रिपोर्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करावा लागेल. मी सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला अंमलात आणायच्या आहेत. मी सांगतोय त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. त्यांनी केलं तरच रिझल्ट आहे, नाहीतर रिझल्ट नाही आहे. बरोबर. ठीक आहे. तो रिझल्ट हा असा होता. इम्प्लिमेंट केला रिझल्ट्स आहेत. आता अजून एक तुम्हाला बोईसरची हे सांगतो की ती विद्यार्थ्यांनी 12वी कॉमर्सची एक्झाम देणार होती बोर्डची आणि 2 मार्चला एक्झाम चालू होणार होती. आणि आम्ही साधारण 20-22 फेब्रुवारीला बसलो होतो. मी त्या पालकांना पण सांगितलं होतं की सर आत्ता काउन्सिलिंग करायची योग्य वेळ नाही आहे कारण तिची 12वीची परीक्षा आहे. मॅक्झिमम अभ्यास आणि करिअर ह्या दोन्हीवरच जास्त फोकस देतो आणि आता आपणाला दोन्हीही बदलता येणार नाही आहे. नाही म्हणले सर तुम्ही करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. मी ज्यावेळेला तिचा रिपोर्ट बघितला, आता माझं एक कंडिशन असते, मी पालकांना हे विचारत नाही की तुमची मुलं कोणत्या स्ट्रीमला आहेत किंवा तुमचे प्रश्न काय आहेत. मी पालकांना एक सांगतो की तुम्हाला जे काही मला प्रश्न विचारायचे आहेत ते लिहून काढा. विद्यार्थ्यांना पण तेच सांगतो, घडी घालून तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मिळतील तुम्हाला. विचारायची गरज नाही, मला विचारायची गरज नाही. मग तिचा रिपोर्ट बघितल्यानंतर मी तिला फक्त पहिला प्रश्न विचारला की तू सायन्सला आहेस आणि सायन्सला असशील तर तू मेडिकलसाठी प्रयत्न कर, तुझे डॉक्टर होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे तू त्यासाठीच आहेस. तर ती मुलगी अचानक रडायला लागली. मी म्हटलं का, काय प्रॉब्लेम झाला? नाही म्हणली. तिचे पालक म्हणले नाही ती कॉमर्सला आहे. म्हटलं नाही ती सायन्सची विद्यार्थी आहे. मग त्यांनी सांगितले की सर तिला 10वीपर्यंत डॉक्टरच व्हायचं होतं. मग म्हटलं प्रॉब्लेम काय आला? म्हणले बोईसरमध्ये CBSEमधून सायन्स नाही आहे, कॉमर्स आहे. त्यामुळे त्या विद्यार्थीने ना CBSEमधून कॉमर्स घेतलं, सायन्सला घेतलं कारण सगळ्या मैत्रिणी तिथं गेल्या. मग म्हटलं आता मी काय करू शकतो? एक तर तुम्ही सायन्सला घ्या, 11वीला परत रिपीट करा आणि हे वर्कआउट करा. मग त्या पालकांनी ड्रॉप घेतला, परत 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं. ती बोईसरला गेली आणि आता ती मेडिकल सायन्समध्ये आहे. अशी उदाहरणं आहेत. मग हे आहे तुम्हाला तुमची मुलं इन डिटेल करतात. आता ही अभ्यासाची पद्धत आहे ना, ही फक्त अभ्यासाची पद्धत नाही आहे, ही कम्युनिकेशनची पद्धत आहे. तुम्ही तुमची मुलांच्याबरोबर तुम्ही कम्युनिकेट कसं करणार? मी जसं पहिल्या माझ्या सेशनमध्ये सांगितलं होतं की माझी अभ्यासाची पद्धत आणि समोरच्याची अभ्यासाची पद्धत जर एकच असेल तरच मी सांगतो ते त्या समोरच्या विद्यार्थ्याला समजतं. तसंच पालकांच्या बाबतीत पण तेच आहे ना. तुमची आणि तुमच्या मुलांची जर अभ्यासाची पद्धत किंवा लोभ एकच असेल ना तरच तुमचे इन्स्ट्रक्शन त्यांच्यापर्यंत पोहोचतात, नाहीतर नाही पोहोचत. मग ह्याचा मिसकम्युनिकेशन काय होतं? ह्याचा कम्युनिकेशनचा गॅप आहे. पालक सांगतात पण विद्यार्थी ऐकत नाहीत, मुलं ऐकत नाहीत. मग हळूहळू काय होतं? मुलं ऐकतच नाही आहेत. नाही, तुम्ही त्यांना ज्या पद्धतीनं समजतं त्या पद्धतीने सांगा. काही मुलं आता व्हिज्युअल मुलं, मी जसं मगाशी बोललो, तर ही मुलं रिटर्न आणि आय कॉन्टॅक्टवर रिस्पॉन्ड करणारी मुलं आहेत. ह्यांना तुम्ही हाक मारा, तुमच्या हाकेला ओ देत नाहीत. ओ दिलीच तर ते जागेवरनं उठत नाहीत, तिथंच बसतात. ओ म्हणतात तिथंच बसतात, येतच नाहीत. ठीक आहे. बऱ्याचशा माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे कान दाखवून आणलेत
ह्याला ऐकू येत नाही का काय. हां हां हां. पण त्याचा ऑसिपिटल लोब चांगला असल्या कारणानं तो रिटर्न इन्फॉर्मेशनला किंवा समोर जे बघतो त्याच इन्फॉर्मेशनला तो रिप्लाय करायला लागला आहे. मी म्हटलं तुम्ही तुमची कम्युनिकेशन करायची पद्धत बदला तर रिस्पॉन्ड करेल. ऑसिपिटलवाला विद्यार्थी सकाळी उठायला खूप आळस करतो. त्याला कितीही हाका मारा तो उठतच नाही करतो आणि तिथंच घुसमडून घेऊन झोपतो. ह्या मुलांना उठवून बसावं लागतं. त्यांचे जोपर्यंत डोळे उघडत नाहीत तोपर्यंत त्यांना नाही. मग आम्ही या पालकांना सांगतो की ह्यांना नेचर आवडतं, ह्यांना अर्ली मॉर्निंग फिरायला घेऊन जावा, जॉगिंगला घेऊन जावा, सायकलिंगला घेऊन जावा. ह्यांना निसर्ग आवडतो. पण बऱ्याचदा कसं होतं, पालकच जात नाहीत तर विद्यार्थी कसे जाणार. जी गोष्ट मी करत नाही ती मी माझ्या मुलांना सक्ती करू शकत नाही. मला वांग्याची भाजी आवडत नाही तर मी माझ्या मुलग्याला सांगू शकत नाही की तू वांग्याची भाजी खा, खूप चांगली असते. त्याचा पहिला प्रश्न काय असणार आहे, तुम्ही खावा की मग. पालकांचं इथं चुकतं. मी करत नाही पण मी माझ्या मुलग्यानं केलं पाहिजे. नाही, पहिला तुम्ही करा मग तो पण करेल किंवा मुलं पण करतील असं आहे. हा जो असतो टेम्पोरल लोबवाला त्याचे कान शार्प असतात पण यांचा अभ्यासात प्रॉब्लेम आहे. तुम्ही ह्याला अभ्यास बसवा, तुम्ही बाहेर काय चाललं इकडं सगळं लक्ष त्यांचं त्याच्याकडेच असतं. ह्यांना समोरची टेबलवरची वस्तू सापडत नाही. तुम्ही त्याला सांगितलं ना, जा टेबलवर हे आहे, एक कात्री आहे किंवा एक पेन आहे तो घेऊन या, टेबल पालता घालेल पण त्याला सापडलेलं नसतं. मग देतो, बाबा कुठं आहे, मला नाही सापडलं. मग आपण जायचं आणि ती घेऊन यायची. ही काही इथंच होती मला नाही दिसली. मग पालक म्हणतात आंधळायस का काय, तुझं डोळे दाखवून घ्यायला पाहिजेत. हे आहे पण ॲक्च्युली त्यांना ते रिकग्नाईज होत नाही. जी ऑसिपिटलवाली मुलं आहेत ना, ही तुम्हाला कायम स्कूलमध्ये नोटीस बोर्डला चिकटलेली दिसते. त्यांना मायन्यूट डिटेल्ससुद्धा चेंज झालेले लगेच कळतात. पण टेम्पोरलवाल्यांना त्याचं काही घेणं देणं नाही आहे. किनेस्थेटिकवाले वेगळेच असतात. तुम्ही त्यांना जर विचारला की हा शर्ट कसा आहे तर ते शर्टचं टेक्स्चर बघतात आणि सांगतील तुम्हाला चांगला आहे का नाही चांगला आहे. तो दिसतो कसा आणि काय, त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. गाडी जर एखादी नवीन घेतली ना तर ते गाडीला फील करतात, पत्रा वाजवून बघतील. गाडी ॲक्च्युली कशी बघायची असते, हे मेटल किती आहे, काय आहे, कशी जड आहे का नाही, हलकी आहे काय आहे, हे त्यांचा एक्सपिरियन्स असतं. या 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. एकदा का तुम्हाला हे कळालं ना तर मुलांची ब्ल्यूप्रिंट समजते तुम्हाला, तुमची मुलं काय आहेत. आणि मी जसं मगाशी पण सांगितलं होतं की या 3 अभ्यासाच्या पद्धतीवर करिअर्स आहेत. बरोबर. ह्याचाच वापर करून आम्ही मुलांना करिअर्स शिकवतो, मार्गदर्शन करतो. आता आपल्या मागच्या भागामध्ये मल्टिपल इंटेलिजन्सबद्दल आम्ही बोललो होतो की मल्टिपल इंटेलिजन्सचा वापर. तर मल्टिपल इंटेलिजन्स ही कन्सेप्ट डॉक्टर हॅवर्ड गार्डनरने कशावरनं काढली तर ब्रेनच्या लोब्सचे फंक्शन्स आहेत ना, हे फंक्शन्सचे जे काय हे आहेत फंक्शन्स आहेत त्याला नाव मल्टिपल इंटेलिजन्स देण्यात आलं. मग लोबचा वापर करून आम्ही ते मल्टिपल इंटेलिजन्स बघतो आणि त्याच्या आधारे आम्ही मग करिअर हे करतो, मार्गदर्शन करतो. म्हणजे आता मी आपल्या एक टॉपिक जो आहे ह्याच्या बाहेरचा एक प्रश्न असेल हा, की ह्याच्यातनं मला एक गोष्ट कळाली की प्रत्येक माणसाला आपण एकाच गोष्टीनं जज करतो. म्हणजे आपल्या कुटुंबात असेल, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कुठेही बाहेर. विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण तसंच होतं. म्हणजे पालक त्याच दृष्टीने बघतात, बाजूच्या किंवा मित्राचा मुलगा किंवा शेजारच्याचा मुलगा आणि ह्याच अँगलनं बघतात. परंतु ह्याच्यात एक गोष्ट कळते की प्रत्येकजण निसर्गाने युनिक निर्माण केला आहे आणि त्याच्याकडं प्रत्येकाकडे क्वालिटी आहेच. म्हणजे असं नाही की अरे हा असाच निर्माण झाला, याच्याकडे क्वालिटीज नाही आहे. ती क्वालिटी ओळखण्याच्यासाठी ह्या ज्या टेस्ट आहेत किंवा महेश पाटील सर ज्याच्याबद्दल काउन्सिलिंग करतात, मार्गदर्शन करतात, तर ह्या केलं तर त्याच्यातलं त्या गोष्टी कळून आल्या एकदा आणि त्याच्यावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर तो त्याच्यात काहीतरी वेगळं करू शकतो हे तर कळालं. परंतु त्याची उदाहरणं पण बघितली. परंतु हे करण्यासाठी पालक आजकाल इतकं जास्त पुढं येत नाहीत किंवा ज्याच्यावरती आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे, ज्या टेस्ट म्हणा किंवा ह्या बारीक सारीक गोष्टी. आता ट्युशनसाठी तुम्ही म्हटलात की ज्या ऑलरेडी शिकवलं जातं त्याच्याचवरती परत पैसे खर्च करून ते रिपीट करतील. परंतु मूळ हे ओळखण्यासाठी एवढं केलं जात नाही. तर हे पालकांचं असं का होतं किंवा मग याच्यात त्यांनी कितपत लक्ष द्यायला पाहिजे? मला तर आता हे फार महत्त्वाचं वाटते, परंतु हे का होत नाही? मुळात म्हणजे पालकांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत. मग पारंपरिक पद्धतीनं जे चालत आलं आहे त्याला आपण फॉलो करतो. म्हणजे थोडक्यात ना, मळलेली वाट काय आहे तर मळलेली वाट ही आहे की चांगल्या शाळेत घालायचं, दुसरं मुलं अभ्यास करून घ्यायचा मुलांच्याकडं, मुलं अभ्यासात कुठं कमी पडतात असं वाटलं तर ट्युशनला घालायचं. हे चालत आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेला शाळेत होतो त्यावेळेला जो विद्यार्थी ट्युशनला जायचा ना त्याला ढ समजलं जायचं. होय, ठीक आहे.
म्हणजे जे विद्यार्थी ट्युशनला जायचे ना, ठीक आहे, त्यावेळेला शाळेतलेच शिक्षक त्या विषयाचे, आणि त्यावेळेला शिकवणी कोणती घेतली जायची तर इंग्लिश किंवा मॅथ्स जे विद्यार्थ्यांना अवघड जातं वर्गात त्याचे ट्युशन घेतले जायचं. आणि ते कोण घ्यायचं, त्याच विषयाचे शिक्षक जनरली घ्यायचे गावातले. मग काय करायची, नोटबुक लपवून जायची, कारण मी ट्युशनला जातोय हे कुणाला कळता कामा नाही. मग नंतर हे फॅशन स्टेटमेंट झालं की माझा मुलगा ह्या ट्युशनला जातो, म्हणजे ते स्टेटस सिम्बॉल होऊन बसलं नंतर की ह्याला गेला म्हणजे तो विद्यार्थी हुशार. मग नंतर ट्युशनवाल्याने पण सांगितलं की या नंबरचे 90% वरचेच विद्यार्थी आम्ही घेणार. मग आम्ही त्या ट्युशन्सवाल्यांना बोलतो, तुम्ही क्रीम घेताना मग क्रीम का प्रोड्यूस करू शकत नाही आहे? ओके, तुम्ही क्रीम घेतलाय, ठीक आहे, तुम्ही एंट्रन्स पण घेता. काही आता बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये ट्युशनसाठी एंट्रन्स घेतले जातात आणि एंट्रन्स घेतलेलेच विद्यार्थी ते घेतात. मग एंट्रन्स घेऊन सुद्धा तुम्हाला का प्रॉब्लेम येतो? बरोबर, सगळेच विद्यार्थी तुम्ही का क्वालिफाय करू शकत नाही? तर त्याच्या पाठीमागची कारणं परत ही अभ्यास पद्धतीवरच येतात. म्हणजे मध्ये एक मूव्ही येऊन सुपर 30, ठीक आहे, म्हणजे ते जे होते सुपर 30चे, मी नाव विसरलो त्यांचं, पण त्यांनी त्यांच्या परीक्षेच्या ह्याच्याप्रमाणेच त्यांनी जी 30 मुलं घेतलीत आणि ती अक्षरशः तळागाळातली होती, ज्यांना खरंच शिक्षणाची आवड होती असेच विद्यार्थी होते ते. आणि त्यांनी एक फिल्टर लावला होता, ती फिल्टर म्हणजे ती परीक्षा होती, आणि त्या परीक्षेतून पास झालेले फक्त 30 विद्यार्थी त्यांनी डेव्हलप केले आणि IIT क्लिअर झाले. मग तो जो फिल्टर आहे ना, तोच फिल्टर आम्ही इकडं अभ्यासाची पद्धत म्हणून लावायला लागला. बरोबर. म्हणजे त्या विषयांची एंट्रन्स टेस्ट घेऊन त्यांना ॲडमिशन देण्यापेक्षा हे फिल्टरचं अभ्यासाची पद्धत ओळखून त्यांना त्या आवडीमध्ये घेतलं. अजून याच्या पुढचं की अभ्यासाच्या पद्धतीबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. मलाही जसं पालकांना किंवा इतर लोकांना हे ऐकताना फार नौखं असेल आणि याच्यामध्ये इतके महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या मला इतक्या जाणीव नव्हत्या. त्याबद्दल अजून थोडक्यात, कारण अभ्यासाच्या पद्धतीबद्दल मगाशी म्हणजे मुलाखतीच्या आधी पण तुम्ही थोडक्यात सांगितलं की याच्यामध्ये खूप बोलण्यासारखं आहे. पालकांना त्या गोष्टी समजल्या पाहिजेत, पाल्यांना त्या गोष्टी समजल्या पाहिजेत की याच्या थ्रू आपण गेल्यानंतर आपल्याला करिअरसाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या होणार आहेत. तर त्याच्या पुढचं अजून बऱ्याचदा कसं होतं, आपण स्टेरिओटाईप करिअर करतो, 10+2+3+2 म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवतो की आता काय करायचं. त्याच्यानंतर म्हणजे मी बऱ्याच ग्रामीण भागामधून आणि ह्याच्यामधून केलं ना, बऱ्याचदा विद्यार्थी उत्तर देतात की मला MPSC करायची आहे, कोण म्हणतं मला सैन्यात जायचं आहे किंवा हे करायचं, आणि मग तिथून पुढं ती तयारी चालू होते. मग आत्ता तुम्ही हे बघितलं की हे युग स्पर्धेचं युग आहे, ठीक आहे, म्हणजे आमच्या वेळेला जेवढा अवेअरनेस नव्हता त्यावेळेला तो सगळा अवेअरनेस, मीडिया, सोशल मीडिया, हे सगळं आता फिंगर टिपवर आलेलं आहे. मग त्याचा योग्य वापर करून आणि मुलांना ओळखून जर आपण करिअर सिलेक्शन केलं तर तुम्हाला 6वी 7वीलाच समजणार आहे की तुमची मुलं काय होणार आहेत. आता बघा, 10वीपर्यंत विद्यार्थी SSC बोर्डला असतात, ठीक आहे, 10वीला त्यांना चांगले मार्क्स पडतात, 11वी सायन्सला घातलं जातं आणि पालक एकदम जागे होतात आणि ते म्हणतात आता माझ्या मुलग्याला IITला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नीटला तयारी करायची आहे त्याची, आणि मग त्यांची तयारी चालू होते. मग आता याच्यासाठी काही अकॅडमीज आहेत. मला त्या अकॅडमीजबद्दल किंवा इन्स्टिट्यूटबद्दल मला काही बोलायचं नाही, जे IITची आणि नीटची परीक्षेची तयारी करून घेतली जाते. मग पालकांना जर अगोदरच कळालं की माझ्या मुलांच्यामध्ये नीट आणि JEE देण्याची कॅपॅसिटी आहे, तर आम्ही मग अशा पालकांना सांगतो की तुम्ही तुमचा बोर्ड चेंज करा, त्यांना SSCमधून काढून CBSEमध्ये घाला. का? ह्या दोन्ही एक्झामिनेशनची जी एक्झामिनिंग बॉडी आहे, जो सिलेबस असतो हा CBSE आहे, स्टेट बोर्ड नाही आहे. मग सिलेबस ते कुठला फॉलो करणार? CBSEचा. मग जो सिलेबस मुलांना 8वी 9वी 10वी 11वी 12वी झालेला नाही, त्या सिलेबसची त्यांना एक्स्ट्रा तयारी करावी लागते. बरोबर. आणि मग ही एक्स्ट्रा तयारी हे अकॅडमीजवाले करून घेतात. आता ते कसं आहे, तो गॅप आहे, त्या गॅपमध्ये ते काम करतात, मी ते चुकीचं म्हणत नाही, पण पालकांनी जर हे अगोदरच ओळखलं की माझी मुलं कोणत्या साईडला जाऊ शकतात आणि त्यात जर त्यांनी वर्कआउट केलं. आम्ही बऱ्याच पालकांना आम्ही बोर्ड चेंज करायला सांगितलं, आणि ज्या मुलांना ह्याला जायचं नाही आहे, म्हणजे नीटला जायचं नाही आहे किंवा
IITला जायचं नाही आहे, त्यांना आम्ही सांगतो ठीक आहे, मग तुम्ही CBSEमध्ये का आलाय. आता झालं आहे कसं, CBSEमध्ये घालणं किंवा ह्याच्यात घालणं एक फॅशन होऊन बसले की बेस्ट ॲम्युनिटीज, माझ्या दारात बस आली पाहिजे न्यायला, माझ्या मुलाला स्कूलमध्ये फूड मिळतं, ह्या गोष्टी नगण्य आहेत. ह्याला एवढं महत्त्व दिलं पाहिजे असं शैक्षणिकदृष्ट्या मला नाही वाटत. पण तेच जर एखादा मुलगा लिटरेचरमध्ये चांगला असू शकतो ना, तो मातृभाषेत जास्त शिकू शकेल ना चांगला, त्याला त्याच्या पद्धतीनं वर्कआउट करा. एखाद्याचं हिस्ट्री चांगलं असू शकतं, त्याचा व्हिज्युअल रिकॉल इंटेलिजन्स चांगला असेल तर त्यांचा हिस्ट्री आणि हे सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. मग तुम्हाला त्या पद्धतीनं वर्कआउट करा. मग त्यांना ह्या बोर्डची गरज नाही आहे. मग माझा पैसा पण मग ह्याच्यात कसं होतं, इथं मॅथ्स आणि सायन्सवर जास्त भर दिला जातो CBSEमध्ये. मग हा मुलगा तिथं रिॲक्ट होतो, तो हे समजतो की मला काही येत नाही आहे, पण तो ॲक्च्युली दुसऱ्या कुठल्या तरी विषयात चांगला आहे ना. मग इथं आम्ही पालकांना सांगतो, तुमचा वेळ, तुमचा पैसा आणि तुमचे एफर्ट्स तिन्ही जर वाचवायचे असतील तर मुलांना जाणून घ्या. जाणून घेण्यासाठी ह्या अभ्यास पद्धती. खरंच सर. आणि मी आता शेवटचा प्रश्न म्हणून हाच घेणार होतो की एक संदेश तुम्ही द्या. मागच्या याच्या आधीची जी मुलाखत झाली अभ्यासाच्या वाटा भाग 6मध्ये सरांनी त्याच्यामध्ये एक चांगला संदेश दिला होता, आणि आजच्या याच्यामध्ये जवळजवळ हाच एक आहे की मुलांना जाणून घ्या आणि प्रत्येकातला तो युनिकनेस आहे ना त्याच्यावरती काम करू द्या, त्याच्यातनं ते पुढे जाणार आहेत. मी सर्व पालकांना आणि त्याचबरोबर नातेवाईकांनी बघणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आवाहन करेन की या गोष्टीतनं खूप चांगलं मार्गदर्शन खूप लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतं. यासाठी हा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर कराच नक्की, परंतु सरांच्या सोबत कम्युनिकेशन राहू देत किंवा त्यांच्याशी संपर्क केला तरी चालेल, कारण हे मार्गदर्शन तितकं महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सर कट्टा कोल्हापूरकडून तुमचे आभार मानतो, आणि लोकांना असेच मार्गदर्शन करण्याची आम्ही एक चेन निर्माण केली आहे. काही अजून मागण्या आलीत किंवा काही खरंच याच्याबद्दलच्या अजून गोष्टींचे एक्सप्लेनेशन असतील, कारण याच्यात जितकं डीप जाईल तितकं कमीच आहे. तर त्याच्याबद्दल अजून काही सिरीज आम्ही करायचा वेळ मिळाला तर आम्ही नक्की करू. आणि या गोष्टींच्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही दिव्यदृष्टीच्या महेश पाटील सरांशी तुम्ही कधीही संपर्क करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देईन. मी पुन्हा एकदा सर तुमचे आभार मानतो. मी पालकांना एक संदेश देऊ इच्छितो. माझं दिव्यदृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सचं स्वतःचं फेसबुक पेज आहे. तर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर त्या पेजवर माझे 60पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत. प्रत्येक कन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेली आहे. तुम्ही त्या पेजला व्हिजिट करा आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. हा एक प्लॅटफॉर्म फार चांगला आहे की ज्याच्यावरती तुम्हाला त्या गोष्टी अजून फार चांगल्या पद्धतीने कळून येतील. धन्यवाद सर. आणि मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.